हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक मोशन इन प्लेन. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट डिस्कशन और नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक. ओके, दॅट इज मोशन इन प्लेन. आपण लास्ट लेक्चरपर्यंत जो काही स्टडी केला तो सगळा स्टडी वन डायमेन्शनल मोशनचा केलेला होता. म्हणजे जर पार्टिकल एकाच डायरेक्शनला एकाच डायमेन्शनमध्ये 1D जात असेल, स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल, रेक्टिलिनियर मोशनमध्ये जात असेल तर त्याच्याशी रिलेटेड स्टडी आपण लास्ट लेक्चरला केलेला होता. मग काही आपण व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट्स लिहिले, काही ग्राफ बघितले, काही कायनॅमॅटिकल इक्वेशन्स लिहिले. ओके, आता सेम अशा टाईपमधला जो काही स्टडी होता तो 2 डायमेन्शनलसाठी आपण करायचा. ओके, सो अजून टॉपिकमध्ये किती रिमेनिंग आहे बघा, तर 2 डायमेन्शनलचा स्टडी रिमेनिंग आहे. त्याचबरोबर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा टाइम पिरियड, व्हेलॉसिटी यांच्या काही डेफिनेशन्स आहेत. कोनिकल पेंड्युलम एक पॉईंट आहे सर्क्युलर मोशनशी रिलेटेड, आणि प्रोजेक्टाईल मोशन जो की 2D मोशनचाच एक महत्त्वाचा पार्ट आहे प्रोजेक्टाईल. तो आपण सेपरेट स्टडी त्याचा करूया, त्याच्यावरती सेपरेट एक लेक्चर डिस्कशन आपण त्याचं करूया. सो आज आपण सुरू करूया डिस्कशन 2 डायमेन्शनल मोशनचा. ॲज पर बुक जाऊया मोशन इन 2 डायमेन्शन्स किंवा मोशन इन प्लेन ना. सो हेडिंग इज व्हॉट, मोशन इन 2 डायमेन्शनल किंवा मोशन इन काय म्हणूया आपण याला, मोशन इन प्लेन म्हणूया. सिंपल. सो प्लेन मधली मोशन ना. ओके, तर आपल्याला आता समजलंय की 1 डायमेन्शनल मोशन कशी असते. जर पार्टिकल असं स्ट्रेट गेला तर 1 डायमेन्शनल मोशन म्हणतो आपण. जर म्हटलं की पार्टिकल वरती पण चाललेला आणि समोर पण चाललेला, म्हणजे आपण एखादा बॉल फेकला वरती तर तो प्रोजेक्टाईल होतो ना असा, आणि असा जाऊन मग पडतो. मग समजा जर पार्टिकल असा चालला असेल तर तो वरती पण चाललाय आणि समोर पण चाललाय असं म्हणतो ना. सो ती मोशन जी असते त्याला 2 डायमेन्शनल मोशन असं म्हणायचं असतं. मग 2 डायमेन्शनल मोशन आली की तिथं एक्स प्लेन आला, वाय प्लेन आला, इट मीन्स एक्स ॲक्सिस आलं, वाय ॲक्सिस आलं. मग त्याच्या रिलेटेड आपल्याला सगळं ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी हे बघता येतं. सो आपण एक आधी ग्राफ बघूया सगळ्यात महत्त्वाचा की 2 डायमेन्शनल मोशन म्हणजे काय. ओके, तर आता मोशन इन प्लेन. सो मोशनसाठी दोन्ही ॲक्सिस आपल्याला कन्सिडर करावे लागतील. बघा, हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला वाय ॲक्सिस. ओके, समजा एक पार्टिकल आहे, इथं आहे पार्टिकल, त्याला आपण पी असं म्हणूया. सो पार्टिकल पीला जर असेल तर त्याचं 0 पासून काहीतरी हे डिस्टन्स असेल ना. सो याला आपण x1 म्हणूया. ओके, सेम त्याचं हे काहीतरी y डिस्टन्स असेल ना. सो याला आपण y1 म्हणूया. ओके, समजा हे हा पहिला पार्टिकल आहे. सो हा झाला पोझिशन वेक्टर ना त्या पार्टिकलचा. सो याला मी x1 बार म्हणतो. सो x1 बार इज व्हॉट, पोझिशन वेक्टर. ही त्या पार्टिकलची डायरेक्शन झाली असं आपण म्हणतो. थीटा म्हणू शकतो ना आपण. नेक्स्ट दुसरा पार्टिकल कन्सिडर करूया आपण, क्यू पोझिशनला कन्सिडर करूया. तर क्यू पोझिशन समजा x2 आहे, एक्स पोझिशन त्याची, आणि समजा y पोझिशन काय असेल मग y2 असेल. लक्षात येते. सो 0 पासून पुन्हा क्यू पर्यंत त्याचा पोझिशन वेक्टर झाला हा, असं करतो वाटल्यास मी. हा झाला मग कोण, x2 बार झाला. चालेल. सो आता p आणि q पर्यंत आपण हे काय काढू शकतो, एक वेक्टर काढू शकतो. बरोबर. या वेक्टरला आपण म्हणूया डिफरन्स दोघांमधला, x2 आणि x1 मधला. म्हणून ह्याला नाव मी देताना देतो x2 बार मायनस x1 बार. चालेल का बघा. सो हा pq इज द डिफरन्स. दिस इज p, दिस इज q. ओके, सो वी कॅन हॅव दिस पर्टिक्युलर डायग्राम. ओके, आता बघा हे x2 आहे इथून आणि हे इथून x1 आहे. सो एवढंच जर काढायचं झालं तर हे काय झालं आपलं, डेल्टा एक्स म्हणूया. चेंज इन डिस्प्लेसमेंट आहे ना एक्स ॲक्सिसचं. तसंच हे चेंज इन डिस्प्लेसमेंट कुठल्या ॲक्सिसचं असेल, वाय ॲक्सिसचं. त्याला आपण काय म्हणूया, डेल्टा वाय म्हणूया. ओके, सो ह्या झाल्या पोझिशन्स आणि एक सिंपल ग्राफ झाला जो की 2 डायमेन्शनल ग्राफ आहे, ज्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस पण आहे आणि वाय ॲक्सिस पण आहे. ओके, आता आपण हा महत्त्वाचा ग्राफ आहे, याच्यावरूनच हा ग्राफ आपण रिड्यूस करू शकतो ना इन्स्टंटेनियस टाईमसाठी. बघा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा जो स्लोप आहे तो स्लोप मी लिहितो इथं, ड्रॉ करतो, पी क्यू म्हणतो त्याला मी. त्याचा आपण एक ॲव्हरेज पॉईंट घेऊ शकतो ना असा, मग तो टँजेन्शियल पॉईंट म्हणतो आपण. हा आपला एक्स बार असं म्हणूया. ओके, सो एक आपल्याला इथं अशी जॉमेट्री मिळेल बघा. हा थीटा मिळेल, हा वाय ॲक्सिस मिळेल, हा एक्स ॲक्सिस मिळेल. ओके, याचं आपण रिडक्शन असं करू शकतो. बट ही मेन डायग्राम आहे. ओके, बुकमध्ये ही एक डायग्राम दिलेली आहे. सो ती का लिहिली हे मी तुम्हाला सांगेल. सो ही मेन डायग्राम सगळ्यांनी बघ.
ओके, आता आपल्याला या डायग्रामवरून काय डिफाईन करायचं, सगळ्यात महत्त्वाच्या काही कन्सेप्ट आहेत बघा, दोनच कन्सेप्ट आहेत इथे डिफाईन करायच्या, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. सिंपल कशा डिफाईन करायच्या, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. त्यात मग व्हेलॉसिटी आपण दोन वेळा डिफाईन करूया, एक ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणूया आणि एक इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणूया, आणि एकदा ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणूया आणि एकदा इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणूया. तर पहिल्यांदा आपण याच्यावरनं सॉल्व्ह करूया. फर्स्ट डेफिनेशन, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणूया आपण, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, त्याला मी व्ही बार ॲव्हरेज म्हणतो. मग ॲव्हरेज चालेल. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी, तर आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी माहित आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी ना, x2 - x1 अपॉन t2 - t1 लिहिलं होतं ना. पण आता इथं फक्त x2 आहे का, नाही, तर इथं y2 y1 पण आहे ना. ओके, सो बेसिक डेफिनेशन आधी मी लिहितो बघा. सिन्स व्ही ॲव्हरेज, आता लास्ट लेक्चरला जी आपण डेफिनेशन लिहिली असेल तीच डेफिनेशन असेल, फक्त व्हॅल्यू थोडाफार चेंज होता. सो व्ही ॲव्हरेज काय असतं बघा, डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी असतं ना, म्हणजेच हे आपण x2 बार मायनस x1 बार अपॉन t2 - t1 लिहितो, जर एकच डायरेक्शन होती ना आपली. सो ही झाली फॉर वन डायमेन्शनल मोशन, किंवा y ॲक्सिसला फक्त असेल तर y2 - y1 अपॉन t2 - t1. पण आता दोन्ही आपल्याला कन्सिडर केले पाहिजेत ना. ओके, मग दोन्ही कन्सिडर करायचे असेल तर काय लिहायला लागेल, सो व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू, आता डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी तर आहेच, पण ते कुठल्या डायरेक्शनला आहे, एक्स डायरेक्शनला, हे कुठल्या डायरेक्शनला आहे, वाय डायरेक्शनला. ओके, सो ही डेफिनेशन लिहायच्या आधी आपण काय करूया बघा, इथपर्यंत समजतंय का सगळ्यांना व्यवस्थित. सो हा x1 चेक करा, x1. ओके, सो लेट x1 बार काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ p, बरोबर. मग मी x बार असा डिफाईन करू का, x बार दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय, एक म्हणजे x1 आणि एक म्हणजे y1. सो x1 i कॅप प्लस y1 j कॅप, चालेल का बघा, आपण वेक्टरमध्ये बघितलेलं आहे. सिमिलरली हां, याला नाव x1 बार दिले ना. सिमिलरली x2 बार सांगा, x2 बार काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ q, क्यूचा पोझिशन वेक्टर आहे ना, क्यू पोझिशनचा. सो देअरफॉर x2 बार किती असेल सांगा मग, x2 i कॅप प्लस y2 j कॅप, चालेल का. सो मी x2 आणि x1 डिफाईन केला बघा, चालेल. हा x1 आहे आणि हा x2 आहे. सो दोघं पण आले का बघा, x डायरेक्शन पण आली, y डायरेक्शन पण आली, x डायरेक्शन पण आली आणि y डायरेक्शन पण आली, चालेल. सो ह्या दोघांचा वापर करून आपण इथं काय करूया, व्ही ॲव्हरेज डिफाईन करूया. सो देअरफॉर व्ही ॲव्हरेज मी किती लिहितो बघा, सो व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू, आपण काय लिहायचो, x2 - x1 अपॉन t2 - t1 लिहायचो, सेम तसंच लिहावं लागेल. सो x2 - x1 अपॉन डेल्टा टी म्हणतो मी, चालेल का बघा, म्हणजेच t2 - t1 ना. बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका. सेम डेफिनेशन जी की आपण वन डायमेन्शनसाठी बघितलेली तीच डेफिनेशन आपण लिहितोय, फक्त आता याच्यामध्ये चेंज होणार बघा. पण x2 किती आहे मला सांगा, हा एवढा आहे, आणि x1 किती आहे मला सांगा, एवढा आहे. सो काय होणार मग हे, सो x2 i कॅप प्लस y2 j कॅप मायनस ऑफ x1 i कॅप प्लस y1 j कॅप. बघा, मी हे x1 x2च्या व्हॅल्यू इथून आणि इथून टाकल्या, आणि अपॉन काय आहे, t2 - t1, टाइम दोन्हीकडं सेमच असणार आहे. सो व्ही ॲव्हरेज किती मिळेल बघा, सो व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू, असं लिहू का मी, x2 - x1 अपॉन t2 - t1 इंटू i कॅप प्लस y2 - y1 अपॉन t2 - t1 इंटू j कॅप. बघा, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्ही ॲव्हरेज. ॲक्च्युअल व्ही ॲव्हरेज म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमच आहे ना, पण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम एक्स ॲक्सिस, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वाय ॲक्सिस, आय म्हणजे एक्स ॲक्सिस, जे म्हणजे वाय ॲक्सिस ना. सिम्पल. झेड असतं तर z2 - z1 अपॉन t2 - t1 की कॅप लिहिलं असतं आपण पुढं. सो टू डायमेन्शनल असल्यामुळं ह्या व्हेलॉसिटीमध्ये दोघं पण आले बघा, एक हा पण आला आणि एक हा पण आला, लक्षात येते. सो याला आपण काय लिहू शकतो बघा, आता कुठं लिहूया जागा, ही मी डायग्राम रफ करतो. ओके, सो आता मी कुणाच्या ऐवजी काय लिहितो हे फक्त व्यवस्थित बघा, व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इम्पॉर्टंट. सो देअरफॉर व्ही ॲव्हरेज इक्वल टू
मी x2 मायनस x1 बद्दल डेल्टा एक्स लिहू अपॉन t2 मायनस t1 बद्दल डेल्टा टी बघा, प्लस y2 मायनस y1 याच्याबद्दल मी डेल्टा वाय लिहू अपॉन याच्याबद्दल डेल्टा टी आणि हा जे कॅप. चालेल चालेल का? सो दिस इज अगेन डेफिनेशन ऑफ द व्ही ॲव्हरेज. चालेल, हेच मी अजून लिहू बघा, मी किती डेफिनेशन्स लिहितोय. सो व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू, हे कोण आहे, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, व्हिलॉसिटीज आहे पण डायरेक्शन कुठले, एक्स ॲक्सिसची. सो ही सुद्धा व्ही ॲव्हरेज व्हिलॉसिटीज आहे, फक्त कुठल्या ॲक्सिसची आहे, एक्स ॲक्सिसची आहे. सो आय कॅप प्लस ही सुद्धा व्हिलॉसिटीज आहे, ॲव्हरेज व्हिलॉसिटीज आहे, फक्त कुठल्या ॲक्सिसचे आहे, वाय ॲक्सिसचे. सो जे कॅप. चालेल, किती डेफिनेशन्स लिहितोय बघा आपण व्ही ॲव्हरेजच्या. सो ऑल दीज आर द डेफिनेशन्स ऑफ द व्ही ॲव्हरेज. लक्षात आलं का? सो व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू एक्स ॲक्सिसची व्ही ॲव्हरेज इंटू आय कॅप प्लस वाय ॲक्सिसची व्ही ॲव्हरेज इंटू जे कॅप. एक वेक्टर मिळाला का, पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप. बरोबर आहे का? सिमिलर विथ हा वेक्टर ना हा वेक्टर दिसायला सेम एकसारखा दिसतोय का? सो दिस इज नथिंग बट द ॲव्हरेज व्हिलॉसिटी ऑफ द टू डायमेन्शनल मोशन. मग आता आपल्याला ॲव्हरेज व्हिलॉसिटीचा वेक्टर मिळाला, मग आपल्याला ह्याचं मॅग्निट्यूड काढा म्हणजे आपण काय करतो, पी बारचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, स्क्वेअर रूटमध्ये पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर. तसं याचं मॅग्निट्यूड काढा म्हटलं तर काय करायचं, स्क्वेअर रूटमध्ये याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करायचा. अँगल काढा म्हटलं तर काय करायचं, टॅन थिटा इज इक्वल टू वाय कंपोनंट आपण एक्स कंपोनंट काढायचं. सिम्पल झालेलं आधी, तेच आज आपण इथं लिहूया. चला इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी. सो अजून आपण ॲव्हरेज व्हिलॉसिटीची डेफिनेशन लिहिली बघा. सो मी हे आता वरचं रब करतो, एवढं रब करतो. एकाखाली एक तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, मी जसं लिहितोय तसं. सो आता ॲव्हरेज व्हिलॉसिटीचा वेक्टर मिळाला. सो देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हिलॉसिटी. सो काय लिहायचं, फक्त व्ही ॲव्हरेज लिहायचं, इज इक्वल टू अंडर रूट एक्स कंपोनंटचा स्क्वेअर पी एक्सचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. सो व्ही ॲव्हरेज कुठली डायरेक्शन, एक्स डायरेक्शन, सॉरी याचा स्क्वेअर प्लस व्ही ॲव्हरेज कुठली डायरेक्शन, वाय डायरेक्शन याचा स्क्वेअर. दिस इज व्हॉट, दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हिलॉसिटी. आता हे तुम्हाला लक्षात येते का बघा, हा एकच कंपोनंट आहे, व्हिलॉसिटी कंपोनंट आहे एक्स ॲक्सिसचा, हा व्हिलॉसिटी कंपोनंट आहे वाय ॲक्सिस. सो दोघं पण आले ना, ओके. अँड डायरेक्शन ऑफ त्या व्हिलॉसिटीला डायरेक्शन पण असेल ना, तर टॅन थिटा इज इक्वल टू वाय कंपोनंट म्हणजे कोण, व्ही ॲव्हरेज वाय अपॉन एक्स कंपोनंट म्हणजे कोण, व्ही ॲव्हरेज एक्स. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही ॲव्हरेज वाय अपॉन व्ही ॲव्हरेज एक्स. दिस इज द डायरेक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर वेक्टर. हा वेक्टर झाला ना, हा वेक्टर म्हणूया आपण. सो ह्या वेक्टरचं हे झालं मॅग्निट्यूड आणि ही झाली त्याची डायरेक्शन आणि हा झाला तो वेक्टर. लक्षात येते? सो दिस इज नथिंग बट दिस वेक्टर असं आपण म्हणूया. लक्षात आलं? सो दोन्ही वेक्टरचा वापर केला, x2चा पण केला आणि x1चा केला. सो दोघांच्या वरून आपण काय काढलं, हा व्हिलॉसिटी ॲव्हरेज व्ही ॲव्हरेज फाइंड केला आपण. सो याला म्हणायचं आहे ॲव्हरेज व्हिलॉसिटी. लक्षात आलं? आता आपण लिहायची इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. इन्स्टंटेनियसला फक्त काय करायचं, हे डिफरन्स नाही लिहायचा, फक्त काय लिहायचं, डेरिव्हेटिव्ह लिहायचं. ओके. सो कसं लिहायचं ते बघूया आपण. हे समजलं का बघा सगळ्यांना? चला हे मी रब करतो आता. सो दिस इज व्हॉट, दिस इज द ॲव्हरेज व्हिलॉसिटी वेक्टर. चला आता आपण इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी लिहूया. इन्स्टंटेनियसचा अर्थ काय, कुठल्याही एका पर्टिक्युलर टाइमला असलेली व्हिलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. ओके. सो वी विल डिफाइन द इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. सो हेडिंग लिहितो मी, इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी म्हणजे व्ही इन्स्टंटेनियस बार म्हणतो त्याला. ओके. आपली डेफिनेशन काय व्ही इन्स्टंटेनियसची असते, बेसिक डेफिनेशन लिहितो, सॉरी लिमिट येणार ना तिथं, लिमिट डी टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी लिहितो आपण. दिस इज बेसिक डेफिनेशन. पण आता आपल्याकडं दोन वेक्टर्स आहेत ना, म्हटल्यावर काय लिहिलं पाहिजे, व्ही इन्स्टंटेनियस इज इक्वल टू, आधी एक्स ॲक्सिसचं लिहून घेऊया, लिमिट डी टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी आय कॅप
प्लस वाय ॲक्सिसचा लिहूया डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी जे कॅप. चालेल. मग हे दोघांसाठी आतमध्ये आपण लिहू शकतो. सो दिस इज द वेक्टर, फक्त लिमिटच्या फॉर्ममध्ये झाला. ओके. सो आता याच्यावरनं याचा आपण काय काढू शकतो, आपण मॅग्निट्यूड पण लिहू शकतो आणि आपण याचं डायरेक्शन पण काढू शकतो. ओके. हाच वेक्टर पण असाही लिहिलं तर चालेल. सो व्ही बार इन्स्टंटेनियस इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी, डेरिव्हेटिव्ह आहे ना पण एक्सच आहे, प्लस डी वाय अपॉन डी टी पण कुठल्या ॲक्सिसचा आहे, वाय ॲक्सिसचा आहे. दोन्ही ॲक्सिसचं घेतो ना आपण. सो दिस इज व्हॉट, दिस इज अ वेक्टर. आला का वेक्टर हा बघा, एक्स कंपोनंट आय कॅप, वाय कंपोनंट जे कॅप. सो दिस इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इक्वेशन. ह्याचाच रिझल्टंट कसा येणार, मॅग्निट्यूड कसं येणार, मॅग्निट्यूड. सो व्ही इन्स्टंटेनियस इज इक्वल टू अंडर रूट एक्स कंपोनंट कोण आहे, डी एक्स अपॉन डी टीचा स्क्वेअर, प्लस वाय कंपोनंट कोण आहे, डी वाय अपॉन डी टीचा स्क्वेअर. सो दिस इज व्हॉट, मॅग्निट्यूड. आता डायरेक्शन कशी येणार, डायरेक्शन. सो टॅन थिटा इज इक्वल टू वाय कंपोनंट, सो डी वाय अपॉन डी टी अपॉन एक्स कंपोनंट डी एक्स अपॉन डी टी, म्हणजे थोडक्यात डी वाय अपॉन डी एक्स आलं बघा. चालेल का. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ डी वाय अपॉन डी एक्स किंवा टॅन इनवर्स ऑफ डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. सो दिस इज वॉट द डायरेक्शन ऑफ द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. फक्त लिमिट पुट केलं, बाकी सगळं सेम आहे, फारसं काय वेगळं नाही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीमध्ये. लक्षात आलं का बघा. सो दिस इज वॉट, दिस इज द सेकंड डेफिनेशन दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता आपण ॲक्सेलरेशनकडे कॉन्सन्ट्रेशन करूया. चला रब करतो मी, हे लिहून घ्या व्यवस्थित सगळं एका खाली एक. आता ॲक्सेलरेशन बघूया. सो ॲक्सेलरेशनमध्ये पुन्हा ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन सेम, जसं व्हेलॉसिटी डिफाईन केली आता तसं काय करायचं, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन डिफाईन करायचं. ओके. सो आवर नेक्स्ट पॉईंट इज ॲव्हरेज acceleration, average acceleration. So a average bar, this is our formula. आता बेसिक डेफिनेशन लिहूया आधी. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाईम असतं. बेसिक डेफिनेशन हीच इन्स्टंटेनियसमध्ये म्हटलं की लिमिट डी टी टेंड्स टू 0 करायचं, पण ही एका डायरेक्शनची झाली. अशी आपल्याला टू डायरेक्शनसाठी लिहायची. सो काय येणार बघा. सो ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू असं लिहू, डी व्ही एक्स अपॉन डी टी आय कॅप, चालेल, प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी जे कॅप. बघा चालेल का असं लिहिलं तर. मग हीच डेफिनेशन ॲक्च्युली अशी आहे ना, देअर फोर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, आता डी व्ही एक्स म्हणजे काय, व्ही टू मायनस v1 अपॉन t2 मायनस t1. मगाच्यासारखंच ना, फक्त डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी व्हेलॉसिटी आणली, पण ही डायरेक्शन कुठली आहे, एक्स ॲक्सिस आहे. तसंच हे पण काय असणार आहे, v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1, फक्त ही डायरेक्शन कुठले, वाय ॲक्सिस आहे. मग आपण ह्याला वाटल्याचं असं करूया, v2 याला सफिक्स दाखवायचं ना. सो v2x म्हणूया, v1x म्हणूया एक्स ॲक्सिस, ह्याला v2y म्हणूया आणि ह्याला v1y म्हणूया वाय ॲक्सिस आपण म्हणू शकतो. सो मिळालं आपल्याला वेक्टर. सो डी व्ही एक्स अपॉन डी टी इज द बेसिक डेफिनेशन. हीच डेफिनेशन असलेली तर चालेल का. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, आता हे काय आहे, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे पण डायरेक्शन कुठली आहे, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन पण डायरेक्शन एक्स आय कॅप, चालेल. हे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, दिस इज वाय बट डायरेक्शन जे कॅप, चालेल का बा. मागाच्यासारखं सेम आहे, काही डेफिनेशन वेगळ्या नाहीत, फक्त आपण डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी व्हेलॉसिटीच्या ऐवजी ॲक्सेलरेशन लिहितोय किंवा डिस्प्लेसमेंट. मगाशी कसं व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिहित होतो, आता ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम लिहितो. सो दिस इज द वेक्टर. मग मला सांगायचं मॅग्निट्यूड कसं येणार, मॅग्निट्यूड. सो ए ॲव्हरेज इज इक्वल टू अंडर रूट ए ॲव्हरेज एक्स ॲक्सिसचा स्क्वेअर प्लस ए ॲव्हरेज वाय ॲक्सिसचा स्क्वेअर झालं. दिस इज द मॅग्निट्यूड. डायरेक्शन कशी येणार सांगा, डायरेक्शन. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय ॲक्सिस, सो ए ॲव्हरेज वाय
अपॉन एक्स ॲक्सिस. सो ए ॲव्हरेज एक्स झालं. दिस इज द डेफिनेशन. ओके. सो दिस इज अबाउट द ॲव्हरेज. आता इन्स्टंटेनियसला मी फक्त तुम्हाला चेंजेस सांगतो, ते चेंजेस करून तुम्ही लिहा. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, त्याला मी नाव देतो ए इन्स्टंटेनियस बार. हीच डेफिनेशन, हीच लिहायची, फक्त इथं लिमिट टाकायचं. लिमिट dt टेन्स टू 0, लिमिट dt टेन्स टू 0. ओके. आणि इथं फक्त काय करायचं, इथं मगाशी आपण काय लिहिलं होतं, dvx अपॉन dt लिहायचं, प्लस इथं काय लिहायचं, dvy अपॉन dt लिहायचं. बरोबर आहे का. वेलोसिटी अपॉन टाइम ना, म्हणजे इथं काय येणार, मॅग्निट्यूडमध्ये dvx अपॉन dt चा स्क्वेअर प्लस dvy अपॉन dt चा स्क्वेअर. चेंजेस बघा, इन्स्टंटेनियस वेलोसिटी तुम्हाला मी सांगितलेलं ह्याला. सो ह्याच डेफिनेशनमध्ये मगाच्या सारख्या चेंजेस व्यवस्थित करायच्या. सो थिटा काय येणार, टॅन इनवर्स ऑफ dvy अपॉन dt अपॉन dvx अपॉन dt. y कंपोनेंट अपॉन x कंपोनेंट. सिंपल ना. सो दिस इज अबाउट द इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. सो चारही डेफिनेशन्स व्यवस्थित समजल्या का बघा, आणि चारही डेफिनेशन्स व्यवस्थित लिहिता येतील का बघा. चेक करा, राईट डाऊन. ओके, हेरअप करतो मी आता. सो दिस इज अबाउट द इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन और instantaneous velocity, average acceleration, average velocity. सिंपल आहे का बघा. चला आता पुढचा पॉइंट लिहूया. इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर एन ऑब्जेक्ट. इक्वेशन्स ऑफ मोशन for an object. Equation of motion for an object traveling in a plane with uniform acceleration. Traveling in a plane with uniform म्हणजे constant uniform acceleration. बघा, आठवतंय का, आपण वन डायमेन्शनल साठी हा पॉइंट बघितलेला आहे, इक्वेशन्स ऑफ मोशन. बरोबर का. यालाच आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स असं म्हणलं होतं, इक्वेशन्स ऑफ मोशनला. आणि ही 3 इक्वेशन्स आपण बघितलेली होती. ओके. सो ही 3 इक्वेशन जी होती ती वन डायमेन्शनल साठी होती. आता हीच 3 इक्वेशन्स आपल्याला 2 डायमेन्शनल साठी जर लिहायची असतील तर काय करावं लागेल बघा. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, लेट इक्वेशन्स ऑफ मोशन पहिल्यांदा लिहूया. लेट equations of motion for straight line किंवा for straight, that is one dimensional. वन डायमेन्शनल साठी आपण काय लिहिलं होतं, पहिलं इक्वेशन काय लिहिलं होतं, v इज इक्वल टू u प्लस at लिहिलं होतं. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर लिहिलं होतं. आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as लिहिलं होतं. ओके. त्यातलं u म्हणजे काय, सिन्स u इज वॉट, u इज इनिशियल velocity, v is what, final velocity, a is what, acceleration, then what, s is what, displacement, and then t is what, time. बरोबर आहेत ना ह्या क्वांटिटीज. सो ही जी इक्वेशन्स आपण बघितलेली आहेत ही सगळी इक्वेशन्स आपण बघितली होती वन डायमेन्शनल मोशनसाठी. आता आपल्याला काय करावं लागेल की ही जी इक्वेशन्स आहेत ही 2 डायमेन्शनल मोशनसाठी आपल्याला लिहावी लागते. मग आता 2 डायमेन्शनल मोशन म्हटलं की तिथे एक्स ॲक्सिस पण आला आणि वाय ॲक्सिस पण आला. ओके. मग हे जर इक्वेशन आपल्याला लिहायचं असेल तर हे एक्स ॲक्सिससाठी पण लिहूया ना, कारण हा मेन कंपोनंट आहे व्हेलॉसिटीचा, तो एक्स ॲक्सिसला पण असेल वाय ॲक्सिसला पण असेल. हा व्हेलॉसिटीचा इनिशियल व्हेलॉसिटीचा मेन कंपोनंट आहे, तो एक्सला पण असेल वायला असेल, ॲक्सेलरेशन एक्सला पण असेल वायला असेल. आत्ताच आपण बघितलं ना. ओके. सो वी कॅन राईट, सो फर्स्ट इक्वेशन इज व्हॉट, सो फर्स्ट इक्वेशन v is equal to u plus at. Okay. So for x direction, x axis साठी हेच इक्वेशन असेल vx is equal to ux plus axt. आणि फॉर y डायरेक्शन इक्वेशन कसं येईल सांगा,
Vy इज इक्वल टू uy प्लस ay t. टाइम मात्र दोन्ही ॲक्सिसमध्ये सेमच असतो ना, मग तो एक्स ॲक्सिस असू देत किंवा वाय ॲक्सिस असू देत. सो टाइम इज सेम फॉर बोथ ॲक्सिस, म्हणजे प्लेनसाठी आपण टाइम सेमच कन्सिडर करतो. सो दिस इज व्हॉट द फर्स्ट इक्वेशन. नाव सेकंड इक्वेशन, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. सो एक्स डायरेक्शनसाठी कसं लिहाल मग, यस एक्स डिस्प्लेसमेंट एक्स डायरेक्शनचं ux t प्लस 1/2 ax t स्क्वेअर. आणि y साठी कसं लिहाल, यस वाय इज इक्वल टू uy t प्लस 1/2 ay t स्क्वेअर. सेम v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस x कसं लिहाल, फॉर x साठी vx स्क्वेअर इज इक्वल टू ux स्क्वेअर प्लस ट्वाइस ax sx and vy square is equal to uy square plus twice ay sy. So this is what, this is the third equation. This is third, this is what second and this is for first. बघा अर्थ समजतोय का. बघा आपण वन डायमेन्शनलची जी इक्वेशन्स लिहिलेली आहेत तीच आपण इक्वेशन्स 2 डायमेन्शनसाठी लिहायचा प्रयत्न करतो. सिंपल, फक्त एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण तिथं डिफाईन करत चाललेलो आहोत. सो एवढा एक त्याच्यामधला महत्त्वाचा डिफरन्स आहे फॉर 1 डायमेन्शनल अँड फॉर 2 डायमेन्शनल. लक्षात आलं असेल का. बघा, सो इक्वेशन्स ऑफ द मोशन फॉर अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन ए प्लेन विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. यामध्ये ॲक्सेलरेशन सेम आहे असं कन्सिडर केले. आपण ग्राफ पण बघितला होता आणि त्या ग्राफच्या अंडर एरिया वगैरे काढला होता किंवा ही इक्वेशन्स कशी आलेले आहेत हे त्या ग्राफमध्ये बघितलेलं आहे. सो दिस इज अबाउट द इक्वेशन्स ऑफ द मोशन. ओके, चलो लिहून घ्या हे. चलो, सो याच्या पुढचा पॉइंट असेल सेम जो आपण 1 डायमेन्शनल मोशन मध्ये बघितला होता, रिलेटिव्ह मोशन. आता तो पॉइंट आणि हा पॉइंट सेम असेल, फक्त एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस जसं आपण व्हेलॉसिटीला इंट्रोड्यूस केलेलं होतं तसंच असेल. बघा, सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, सो याच्यात काय फारसं वेगळं नाही आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं काय लिहिलं होतं, जर ए विथ रिस्पेक्ट टू बी असेल तर काय लिहिलं होतं, व्ही ए बी लिहिलं होतं. आणि व्ही ए बी किती लिहिलेलं होतं, व्ही ए मायनस व्ही बी लिहिलं होतं. आठवतंय का. बघा, सो व्ही ए मायनस व्ही बी. समजा बी विथ रिस्पेक्ट टू ए असेल तर काय लिहिलं होतं आपण, व्ही बी ए लिहिलं होतं. सो हे व्ही बी मायनस व्ही लिहिलं होतं आपण. सो हाच फॉर्म्युला इथं सुद्धा अप्लाय होणार आहे, फक्त दोघांच्या डायरेक्शन. आता व्ही ए मध्ये व्ही ए एक्स आणि व्ही ए वाय असणार आहे, व्ही बी मध्ये व्ही बी एक्स आणि व्ही बी वाय असणार आहे. सो 2 डायमेन्शनल याच्यामध्ये इंट्रोड्यूस होणार आहे फक्त. ओके, एवढाच फरक आहे याच्यामध्ये. आता ए टू झेड म्हणजे ए विथ रिस्पेक्ट टू झेड कसं लिहिलं जातं बघा, कारण ए कडनं सबस्क्रिप्शन कसं आहे, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, एक्स वाय झेड ना. जर ए टू अगदी झेड मानायचं झालं तर. सो देअर फोर व्ही ए झेड कसं लिहिता येईल, पहिल्यांदा व्ही ए टू बी. ओके, देन मायनस और प्लस व्ही बी टू सी, देन प्लस व्ही ए टू बी, बी टू सी, सी टू डी, आणि असं करत व्ही वाय टू झेड असं म्हणूया आपण. ओके, मग पुन्हा याच्यामध्ये काय असणार, व्ही ए बी म्हणजे काय असणार, व्ही ए मायनस व्ही बी, इथं मायनस आहे बघा, प्लस व्ही बी मायनस व्ही सी प्लस व्ही वाय मायनस व्ही झेड. सो दिस इज वॉट ए टू झेड. आणि व्ही ए टू झेड आपण अशी लिहू शकतो, व्ही ए मायनस व्ही झेड. सो दिस इज अगेन द रिप्रेझेंटेशन ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. फक्त प्रत्येक व्हेलॉसिटीमध्ये एक एक्स कंपोनंट असणार आणि एक वाय कंपोनंट असणार. मग तो कसा लिहायचा आपण बघितलं ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हा व्ही ए बार लिहायचा असेल तर व्ही ए बार आपण असा लिहितो ना, व्ही ए एक्स आय कॅप प्लस व्ही ए वाय जे कॅप. बरोबर का, वेक्टरच आहे ना हा, एक व्हेलॉसिटी वेक्टर आहे. मग तो दोन्ही डायरेक्शन्सला लिहा म्हटलं तर कसं लिहायचं, त्याचा एक्स कंपोनंट आय कॅप प्लस त्याचा वाय कंपोनंट जे कॅप. सो दिस इज वॉट दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. बघा समजलं का, किती पॉईंट बघितले बघा आपण. 2 डायमेन्शनल मध्ये
ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, 5वा मोशनचा आणि 6वा हा रिलेटिव्ह मोशन. सो 6 कन्सेप्ट आपण बघितल्या. छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत सगळ्या. सो दिस इज अबाउट द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. चलो पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट ॲक्च्युली प्रोजेक्टाईल मोशन आहे, पण मी तुम्हाला म्हटलं की प्रोजेक्टाईल मोशनवरती आपण एक पूर्ण सेपरेट लेक्चर घेऊया. एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे, त्याला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण सेपरेट लेक्चर घेऊया. त्यामुळे त्याच्याऐवजी आपण पुढचा एक शॉर्टमध्ये पॉईंट आहे तो कंप्लीट करूया. द पॉईंट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. 12वीसाठी फार इम्पॉर्टंट पॉईंट हा. UCM म्हणतो त्याला, म्हणजे 12वीमध्ये बऱ्याच वेळेला रिपीट होतो. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. So first of all, look at uniform. What is mean by uniform? So uniform is what? Uniformचं meaning काय? Uniform म्हणजे constant आणि constant circular motion म्हणजेच uniform circular motion. So या motion मध्ये कोण constant असेल तर सगळ्यात महत्त्वाचं या motion मध्ये velocity जी आहे ती कशी असेल? constant असेल. So constant velocity असणारी motion म्हणजे थोडक्यात कुठली motion? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघूया मग आपण आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशी आहे. युनिफॉर्म तर अर्थ समजला कॉन्स्टंट. आता सर्क्युलर मोशनचा अर्थ समजून घेऊया. ओके, समजा एक पार्टिकल आहे, पार्टिकल ए म्हणतो मी, आणि हा पार्टिकल असा एक सर्कल कंप्लीट करतोय. सर्कल आला, एक सर्कलला सेंटर आला ना. ओके, सो पार्टिकल ए न एक सर्कल कंप्लीट करा. मग पहिल्यांदा ए पासून तो बी ला गेला होता आणि पुन्हा तो त्यानं पूर्ण सर्कल कंप्लीट केलं. बघा, द मोशन ऑफ ए पार्टिकल, एका पार्टिकलची मोशन आहे, पण अलॉंग, कशी आहे ती? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. एका पार्टिकलची मोशन आहे पण ती अलॉंग कशी आहे बघा. अलॉंग व्हॉट? अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. बेसिक डेफिनेशन, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे पार्टिकलने एक सर्कम्फरन्सच मारला ना, सर्कम्फरन्स कंप्लीट केला असं आपण म्हणूया. म्हणजे किती? 2πr डिस्टन्स कंप्लीट केलं ना. लक्षात येते? आता बघा, पार्टिकलला सर्कल कंप्लीट केला म्हणजे सर्कलला एक सेंटर असतो आणि एक रेडियस असतो. रेडियस, मग मी रेडियस वेक्टर म्हणतो त्याला. ओके, आर बार म्हणतो याला, आर बार. ओके, रेडियस वेक्टर कसा आपण सेंटरकडनं त्या पार्टिकलकडे काढलाय बघा. सो आर बार इज अ रेडियस वेक्टर. सो रेडियस वेक्टर. ओके, सो रेडियस वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle to the position of particle. बरोबर आहे का बघा. ओके, यालाच पोझिशन वेक्टर सुद्धा म्हटलं तरी चालेल. पोझिशन वेक्टर पण कुणाचा? ऑफ एचा पोझिशन वेक्टर. तो जर इथं आला तर आर झाला, पोझिशन वेक्टर झाला, फक्त तो कोणाचा झाला? बीचा झाला. मग मला सांगा, हा रेडियस वेक्टर इथून इथपर्यंत आला तर तो काय करतोय? एक प्रकारचा अँगल करतोय. याला म्हटलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग यानं पूर्ण जर सर्कल मारला तर किती अँगल कंप्लीट करणार? तर 360 डिग्री, 2π रेडियन ना. सो थीटा इज व्हॉट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो दिस इज फर्स्ट डेफिनेशन, दिस इज सेकंड डेफिनेशन. नाउ थर्ड डेफिनेशन इज सपोज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ज्याला की मी काय म्हटलं? थीटा म्हटलं ना. ओके, सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द अँगल, एक अँगल आहे, कुणी तयार केला? द अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. सिंपल, एवढीच डेफिनेशन लक्षात ठेवायची. द अँगल मेड बाय रेडियस वेक्टर इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, थीटा. सो आता ए पासून बी पर्यंत काय आहे? सपोज यस म्हणूया, जे की लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. सो यस इज व्हॉट? लिनियर डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का बघा. सो यस, ठीक आहे.
आता पूर्ण सर्कल मारला तर यस किती असणार 2 पाय आर म्हणणार ना आपण सर्कम्फरन्स पूर्ण. सो यस इज इक्वल टू 2 पाय आर फॉर फुल मोशन. सो इथं लिहितो मी फॉर वन कंप्लीट सर्कल थिटा किती असतो 2 पाय रेडियन किंवा 360 डिग्री. हे बेसिक आहे बरं का, लक्षात ठेवा व्यवस्थित. हे कदाचित बुकमध्ये नसेल पण लक्षात ठेवा. आणि यस किती असणार 2 पाय आर म्हणजेच काय थोडक्यात सर्कम्फरन्स ना कुणाचा सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. लक्षात येते का बघा, एका कंप्लीट सायकलसाठी आपण थिटा रिप्रेझेंट केला 2 पाय म्हणजेच 360 डिग्री आणि यस रिप्रेझेंट केला 2 पाय आर. समजा कंप्लीट सर्कलसाठी टाइम पिरियड असतो कॅपिटल टी. सो टाइम पिरियड लिहितो मी टाइम पिरियड. सो टाइम पिरियडचा अर्थ काय असतो द टाइम required to complete one circle म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ किंवा एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, एक फ्रिक्वेन्सी कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, एक वेव्ह कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे टाइम पिरियड. बेसिकमध्ये हे मी तुम्हाला सांगितलं होतं टी. ओके, सो टी इज द टाइम पिरियड. या पार्टिकलला पूर्ण एक राऊंड मारायला किती वेळ लागला 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट. सो टाइम पिरियड. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो 24 तास. सो 24 आवर इज द टाइम पिरियड ऑफ द अर्थ. पृथ्वीला सूर्याच्या भोवती फिरायला किती वेळ लागतो 1 वर्ष लागतं. सो वन इयर इज द टाइम पिरियड ऑफ द अर्थ टू रोटेट अराउंड द सन. तुम्हाला एक सायकल कंप्लीट करायला किती वेळ लागेल. मग आता सायकल म्हणजे काय, समजा तुम्ही घरामधनं क्लासमध्ये येता आणि क्लासमधनं पुन्हा घरी जाताय. सो घरामधनं क्लासला आला अर्धा पार्ट झाला आणि क्लासमधनं घरी गेला पुन्हा अर्धा पार्ट झाला, एक सायकल झाली कंप्लीट, एक सर्कल झालं. सो याच्यासाठी तुम्हाला यायला काहीतरी 1 तास लागतो, जायला 1 तास लागतो. सो 2 आवर्स म्हणूया आपण. फक्त गेला आणि आला 2 आवर्स इज युअर टाइम पिरियड. सो प्रत्येकाचा टाइम पिरियड हा कसा असणार आहे वेगवेगळा असणार आहे. ओके, सो दिस इज द टाइम पिरियड. आपण फ्रिक्वेन्सी लिहिली होती टाइमचा रेसिप्रोकल ना, एन म्हणतो किंवा न्यू म्हणतो. किती नोटेशन्स आहेत बघा फ्रिक्वेन्सीला. ओके, सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ सर्कल्स किंवा सायकल्स, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीट इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती सायकल्स कंप्लीट कराल म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, सो टाइम आणि फ्रिक्वेन्सी नेहमी अपोजिट असतात एकमेकांना. सो टाइम इज इक्वल टू 1/f किंवा f इज इक्वल टू 1/टाइम. ओके, अजून बघा आपण सर्क्युलर मोशनवरचं सगळं लिहित बसलेलं आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, हा पार्टिकल जर सेम स्पीडनं फिरत असेल द सर्क्युलर मोशन किंवा द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीडनं हा पार्टिकल फिरतोय. ओके, यसलाच आर्क लेंथ म्हणून म्हटलं जातं बघा. आर्क लेंथ, यस म्हणजे व्हॉट आर्क लेंथ. बरोबर आहे ना, ही आर्क लेंथ आहे एवढी. आता बघा पार्टिकल असा फिरतोय ना सर्क्युलर मोशनमध्ये अँटी क्लॉकवाईज. म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी डायरेक्शन बघितलं तर इथं अशी आहे बघा, इथं अशी आहे, इथं आला की अशी असेल, इथं आला की अशी असेल, इथं आला की अशी असेल, इथं आला की अशी असेल. सो हा व्हेलॉसिटी वेक्टर आहे. सो व्हेलॉसिटी कशी आहे बघा टँजेन्शियल दिसते का बघा. प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी वेक्टर काढा म्हटलं तर तो टँजंट दिसणार आहे प्रत्येक पॉईंटला त्या सर्कलवरती. म्हणून त्याला कसली व्हेलॉसिटी म्हणायचं टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणायचं. दुसरी गोष्ट, पार्टिकल जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स असतो आणि तो फोर्स कसा असतो आतल्या बाजूला असतो म्हणजे टुवर्ड द सेंटर असतो. आणि त्या फोर्सला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं. कसला फोर्स म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स, ज्याला की FCP म्हणूया आपण. ओके, कारण फोर्स इज इक्वल टू काय असतं मास इंटू ॲक्सेलरेशन ना. मग ते जे ॲक्सेलरेशन असतं ते सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. त्यामुळे लक्षात ठेवा ॲक्सेलरेशन कुठं आहे टुवर्ड द सेंटर. कुठल्याही पॉईंटला जावा टुवर्ड द सेंटर ॲक्सेलरेशन आहे. ACP लिहितो मी त्याला, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणायचं. ॲज म्हणजेच काय थोडक्यात सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर आहे. ओके, मग आता ॲक्सेलरेशन असं आहे आणि व्हेलॉसिटी असं आहे म्हणजे ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी कसे झाले एकमेकांना परपेंडिक्युलर झाले का. व्हेलॉसिटी वेक्टर हा असा आहे, ॲक्सेलरेशन वेक्टर असा आहे, व्हेलॉसिटी वेक्टर असा आहे, ॲक्सेलरेशन वेक्टर असा आहे, व्हेलॉसिटी वेक्टर असा आहे, ॲक्सेलरेशन वेक्टर असा आहे. प्रत्येक पॉईंटला ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी वेक्टर कसे आहेत
परपेंडिक्युलर आहेत. सो याला म्हटलं जातं रॅडियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि याला म्हटलं जातं टँजेन्शियल व्हेलॉसिटी. समजलं रिलेशन? सो हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये येतं. अजून एक डेफिनेशन लक्षात ठेवण्यासारखे आहे. थिटा इज इक्वल टू तुम्ही लिहू शकता यस अपॉन आर लिहू शकता. थिटा इज इक्वल टू व्हॉट? यस अपॉन आर लिहू शकता. हे मला वाटते कदाचित मी तुम्हाला सांगितलं असेल. हे आपण टॅली करूया, खरोखर बरोबर आहे का इक्वेशन लिहिलेलं. थिटा इज इक्वल टू यस अपॉन आर. मला सांगा जर अँगल पूर्ण सर्कल कन्सिडर केला तर यस किती असतो? 2πr असतो ना, 2πr आणि अपॉन हा आर म्हणजे किती? सो थिटा किती आला बघा? 2π आला का? सो पूर्ण सर्कलसाठी थिटा किती असतो? 2π असतो ना. झालं का प्रूफ? सो थिटा इज इक्वल टू यस अपॉन आर. रिलेशन लक्षात ठेवा. ओके, बस मला याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. फार सोपा पॉईंट आणि इंटरेस्टिंग पॉईंट आहे, पण बुकमध्ये काय तुम्हाला एवढं दिलेलं नाही. सगळं तुम्हाला फक्त युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असा पॉईंट म्हटलेला आहे. सो तेवढ्याच मी तुम्हाला इथं डिस्कशन करतो. अजून थोडासा वेळ आहे आपल्याकडे. सो एवढं बोर्डवरचं जेवढं लिहिलं तेवढं सगळं व्यवस्थित समजलं का बघा. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. चला मी इथला तर रब करतो. सो काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याच्या रिलेटेड. अजूनही काही सांगतो बघा. आपण काय लिहिलं? थिटा इज इक्वल टू यस अपॉन आर लिहिलं. चालेल? हा मी आर इकडे घेतो. सो यस इज इक्वल टू व्हॉट? थिटा इंटू आर. चालेल? आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएट दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय होणार मला सांगा? ds अपॉन dt. आर कॉन्स्टंट आहे, आर बाहेर घ्या. सो डी थिटा अपॉन dt. चालेल? आता ds अपॉन dt म्हणजे काय? व्हेलॉसिटी असते ना. लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर. आणि थिटा अपॉन टाइम म्हणजे काय असतं? ओमेगा. सो व्ही इज इक्वल टू किती मिळाला? आर ओमेगा मिळाला. ह्यातलं बघा यसचा अर्थ काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि थिटाचा अर्थ काय आहे? डिस्प्लेसमेंटच आहे, फक्त ते कसलं आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. म्हणून हे जे ओमेगा मिळालं ह्याला म्हणायचं अँग्युलर व्हेलॉसिटी. हे आर व्हॉट? आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किंवा रेडियस ऑफ सर्कल अँड व्ही इज व्हॉट? लिनियर व्हेलॉसिटी. मी तुम्हाला अॅनालॉजी पण सांगितली होती बघा बेसिक लेक्चर्समध्ये. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे रिलेशन आपल्याला समजतंय? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओके, बरीचशी रिलेशन्स आपल्याला आता लक्षात येतील. हे इकडचं रब करतो आता मी. फॉर्म्युले कसे तयार होत आहेत बघा सगळे. हा एक फॉर्म्युला ठेवतो मी. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. चालेल? आता बघा आपण लिहितो जनरली की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लिहितो ना. मग मी म्हणतो लिनियर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू टोटल सर्कलचं डिस्टन्स किती असतं? 2πr असतं. आणि आपण टाइम किती म्हणूया? आपण टी म्हणूया. टोटल सर्कलसाठी डिस्टन्स 2πr असणार ना. पण आपल्याकडे व्ही इज इक्वल टू काय आहे सांगा? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कम्पेअर करा. तर ओमेगाच्या ऐवजी कोण मिळते बघा? 2π अपॉन टी मिळतोय. आरला आर आपण सेम ठेवूया. चालेल का बघा? सो जर ही दोन इक्वेशन्स कम्पेअर केली तर आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू किती मिळेल? 2π अपॉन टी. चालेल? नवीन रिलेशन समजलं आपल्याला. किंवा टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. चालेल का बघा? अजून आहेत 5 मिनिटं आपल्याकडे. सो टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा किंवा ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी लिहू शकतो आपण. ओके, ओमेगा म्हणजेच काय असतं बघा? 2π फ्रिक्वेन्सी. सो 2π अपॉन टी. 2πला 2π गेलं. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय आलं? 1 अपॉन टी आलं. किंवा टी इज इक्वल टू काय येणार? 1 अपॉन एफ येणार. सांगितलं होतं ना मगाशी मी टाइम आणि फ्रिक्वेन्सीमध्ये कसं रिलेशन असतं? अपोजिट रिलेशन असतं. झालं प्रूफ याच्यावर. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तिथं काही ना काहीतरी प्रूफ हा आपल्याला मिळतो. बघा बऱ्याचशा टर्म आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनशी सांगितलेल्या आहेत. आता याच्या अजून काही डेफिनेशन्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. सो इथपर्यंत हे ठीक आहे. हे कदाचित बोर्डवरचं जेवढं आहे तेवढं सगळं समजलं का बघा? ओके, सो दिस इज अबाउट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजला स्टडी? सो ठीक आहे, थांबूया. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं हे थोडक्यात हे सगळं बोर्डवरचं समजलं का बघा? सो आपण 2 डायमेन्शनल मोशनचा स्टडी करायचा प्रयत्न केला. 2 डायमेन्शनल मोशन. सो 2 डायमेन्शनल मोशनमध्ये एक्स ॲक्सिस पण महत्त्वाचा असतो आणि वाय ॲक्सिस पण महत्त्वाचा असतो. एक्स ॲक्सिसची पण व्हेलॉसिटी घेतली जाते, वाय ॲक्सिसची पण व्हेलॉसिटी याच्यामध्ये कन्सिडर केली जाते. ओके, सो मग त्याच्यासाठी आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी बघितली, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बघितली, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन बघितलं, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन बघितलं. त्याच्यानंतर इक्वेशन्स ऑफ द मोशन्स बघितले. आपण मोशनची इक्वेशन्स काल 3 बघितलेली होती, ज्याला की आपण कायनॅमॅटिकल इक्वेशन सुद्धा म्हणतो.
तर ती कायनेमॅटिकल इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची हे काल आपण बघितलं होतं आणि तीच इक्वेशन्स आज आपण 2 डायमेन्शनल मोशनसाठी वापरली. सो आपण इक्वेशन्स ऑफ द मोशन पॉईंट बघितलं आणि त्याच्यानंतर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आणि त्याच्यामध्ये जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर ती मोशन कशी झाली, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो आपण डायग्राम एक ड्रॉ केली आणि त्याच्या रिलेटेड एवढ्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण बघितल्या. लक्षात आलं का बघा, जो काही आजचा स्टडी झालेला असेल तो व्यवस्थित याची नोट्स प्रिपेअर करा. हा पण टॉपिक लवकर संपण्याची शक्यता आहे. आता आपण पुढच्या लेक्चरला काय करूया, याच्यामधले पुढचे जे पॉईंट्स आहेत ते बघूया आणि त्याच्यावरले MCQ डिस्कस करूया पुढच्या लेक्चरला. आणि मग त्याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. तो पॉईंट मी शेवटी ठेवतोय. महत्त्वाचा पॉईंट आहे, इंटरेस्टिंग आहे, 100% तुम्हाला समजणार आणि मग तो पॉईंट आणि त्याचे MCQ मग त्या पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया. सो आजच्या लेक्चरला हे आजचं एवढं. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये याच्यामधला जो काही राहिलेला पार्ट आहे तो आणि मग त्याचे काही MCQs आहेत आपण ठराविक CET बेस्ड ते डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर मग प्रोजेक्टाईल मोशनचा पार्ट डिस्कस करूया. ओके, सो आय होप की हे तुम्हाला आजच्या लेक्चरचं समजलं असेल. याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा शंका लिहून ठेवा आणि मला त्यानंतर विचारा. सध्या तरी तुम्ही याच्यावरती व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा. ओके, सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. याच्या पुढचा पॉईंट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.